जळगावच्या राजकीय आखाड्यात सध्या असा एक थरार रंगलाय ज्याने सर्वांची झोप उडवली आहे. आता अगदी स्थानिक पातळीपासून तर मुंबईपर्यंत सर्व स्तरावर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे वरून अगदी ऑल इज वेल दिसणाऱ्या महायुतीत जळगाव विधान परिषदेच्या निमित्ताने असा छुपा सुरुंग लावला गेलाय ज्याने भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची मोठी डोकेदुखी वाढवली आहे. म्हणून आता जळगावचा बालेकिल्ला जरी भाजपच्या हातात असला तरी रिमोट कंट्रोल शिंदेच्या हातात असल्याचे चित्र आहे. एकीकडे जळगाव विधान परिषदेत महायुती विजयाचा गुलाल उधळण्याच्या तयारीत असताना विरोधकांनी असा मास्टर प्लॅन तयार केलाय ज्यामुळे भाजप पूर्णपणे चक्रावून गेली आहे. कारण महाविकास आघाडी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गळ्याला लावण्याच्या तयारीत आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. भाजपला आसमान दाखवण्यासाठी आता महाविकास आघाडी थेट शिंदे गटाला छुपा पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांमुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आलाय. यामुळे आपलेच गद्दार किमान जळगावच्या राजकारणात खरी होताना दिसते. तर नेमकं काय आहे जळगाव मधील हाय व्होल्टेज ड्रामा? आता हा भाजपचा गेम ओव्हर करण्याचा प्लॅन आहे का, की एकनाथ शिंदेचा मास्टर स्ट्रोक? तर चला सध्या विधान परिषद निवडणुकीनिमित्त चर्चेत आलेल्या या प्रकरणाबद्दल सर्व काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, आता संपूर्ण महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. महायुतीतील अंतर्गत संघर्षाचा फायदा घेत जळगाव विधान परिषदेतील जागेसाठी महाविकास आघाडीने आता एक मोठी रणनीती तयार केली आहे. म्हणूनच आता जळगाव जिल्ह्यातील राजकीय चित्र अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. कारण जळगावच्या जागेवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात मोठा अंतर्गत वाद निर्माण झालाय. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी शिंदेच्या शिवसेनेला छुपा पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. जर शिंदे गटाने ऐनवेळी भाजपची साथ सोडत वेगळी भूमिका घेतली तर महाविकास आघाडीकडून त्यांना हा अप्रत्यक्ष पाठिंबा दिला जाऊ शकतो. या बातमीमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपवर ही जागा सोडण्याचा दबाव बनवण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून सध्या ही चाल खेळली जाते. सोबतच यामुळे शिंदे गटाने असे दाखवून दिले आहे की ते भाजपवर पूर्णपणे निर्भर नाही. त्यांच्या पक्षाचे देखील स्वतंत्र अस्तित्व आहे. मित्रांनो, मागे पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जळगाव महापालिकेसह जिल्ह्यातील 16 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतींमधील एकूण 630 नगरसेवक या निवडणुकीत मतदान करणार आहेत. म्हणूनच आता जळगाव जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर प्रत्येक राजकीय हालचालींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. या निवडणुकीत नगरसेवकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असल्यामुळे आता सर्वच पक्षांनी आपल्या गोटातील नगरसेवकांना एकत्र ठेवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार संपूर्ण जळगाव जिल्ह्यात 630 मतांपैकी एकूण 389 मतांचे स्पष्ट बहुमत महायुतीकडे असल्याचे सध्या सांगितले जात आहे. त्यामुळे संख्याबळाच्या दृष्टीने महायुती मजबूत स्थितीत असल्याचे मानले जात आहे. परंतु दुसरीकडे महाविकास आघाडी जवळ संख्याबळ कमी असले तरी देखील राजकीय डावपेचांच्या आधारावर अनपेक्षित घडामोडी घडवून आणण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. मिळालेल्या आकडेवारीनुसार सध्या स्थितीत महाविकास आघाडीकडे फक्त 74 मतांचा आधार आहे. या व्यतिरिक्त स्थानिक आघाड्या आणि अपक्ष गटांकडे असलेली 102 मते देखील या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात. स्थानिक आघाड्या आणि अपक्ष गटातील अनेक सदस्य हे कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या जवळचे मानले जातात. यातील काही नगरसेवक महायुतीतील भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते, तर काही सदस्य हे शिंदे गटाशी आपली जवळीक राखून आहेत. त्याचप्रमाणे काही अपक्ष नगरसेवक महाविकास आघाडीच्या देखील संपर्कात आहेत. त्यामुळे या सर्व सदस्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. जळगावच्या राजकीय वर्तुळात या निवडणुकीला आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्यातील भाजपचे संघटनात्मक वर्चस्व, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची स्वतंत्र निर्माण झालेली ताकद
सोबतच एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वर्चस्व, या सर्वांमुळे ही निवडणूक अधिकच गुंतागुंतीची झाली आहे. गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील भाजप आणि शिंदे गटात जागा वाटप, नेतृत्वाचा प्रभाव आणि राजकीय हस्तक्षेप या मुद्द्यांवरून मतभेद असल्याच्या चर्चा सातत्याने समोर आल्या आहेत. याच कारणाने महायुतीत जागा वाटपाचा प्रश्न अधिकच गंभीर बनलाय. भाजपकडून आपले संख्याबळ अधिक असल्याचा दावा केला जात असल्याने शिंदे गटाने ही जिल्ह्यात आपला प्रभाव वाढवायचा दावा पुढे केलाय. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत महायुतीची उमेदवारी आणि राजकीय सन्मान यावरून दोन्ही मित्र पक्षांमध्ये पडद्यामागे संघर्ष सुरू असल्याचे सांगितले जात आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत आता महाविकास आघाडीने देखील रणनीती आखल्याची सध्या चर्चा आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट आणि ठाकरे गटाच्या नेत्यांकडून देखील जिल्ह्यातील 133 जागांवर प्रभाव असल्याचा दावा केला जातोय. म्हणूनच जर भाजप आणि शिंदे गटातील वादामुळे ऐनवेळी शिंदे गटाने वेगळी भूमिका घेतली तर त्यांना अप्रत्यक्ष पाठिंबा देण्याची तयारी महाविकास आघाडीने ठेवली असल्याचं सध्या बोललं जाते. आता यामुळे भाजपवर ही जागा सोडण्यासाठी दबाव निर्माण होऊ शकतो. विशेष म्हणजे या निवडणुकीत शिंदे गटाने स्वतंत्र भूमिका घेतल्यास भाजप समोर मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता देखील राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील अशाच प्रकारे महायुतीतील स्थानिक नेत्यांमध्ये अंतर्गत अस्वस्थता असल्याचा चर्चा अधूनमधून समोर येत असतात. त्यामुळे जर जळगावमध्ये शिंदे गटाने अशी बंडखोरी भूमिका घेतली तर त्याचा सरळ परिणाम राज्यभरातील राजकीय समीकरणांवर देखील होऊ शकतो. याच कारणाने भाजपच्या गोटात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जळगावमधील भाजप नेते गिरीश महाजन हे शिंदे गटाशी चर्चा करताना अत्यंत सावध भूमिका घेत असल्याचे दिसून आले आहे. कोणत्याही परिस्थितीत महायुतीत फूट पडू नये आणि निवडणुकीत एक संघशक्तीने प्रदर्शन व्हावे यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठका सुरू असल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे पक्षातील वरिष्ठ नेते बैठकीतून मार्ग शोधत असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवरील नगरसेवकांची मनधरणी करण्याचे प्रयत्न देखील वेगाने सुरू आहेत. काही ठिकाणी राजकीय मेळावे, गुप्त बैठका आणि संपर्क मोहिमा राबवल्या जात असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्याचप्रमाणे अपक्ष आणि स्थानिक आघाडीतील सदस्यांना आपल्या बाजूने वाढवण्यासाठी आता प्रत्येक पक्षाने ताकद लावायला सुरुवात केली आहे. जळगाव जिल्ह्यातील वातावरण तापत असताना आता पुढील काही दिवसात राजकीय हवामान देखील अशाच प्रकारे गरम राहणार आहे. त्यामुळे आता खरोखर शिवसेना, शिंदे गट भाजपला डच्चू देत महाविकास आघाडीचा हात हातात घेणार का, हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.